मित्रांनो, आपणा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये परम YCD। आज आपण प्रोजेक्टाइल मोशनचा फर्स्ट भाग पाहणार आहोत। त्यामध्ये फर्स्ट आपण पाहू व्हॉट इज मीन बाय प्रोजेक्टाइल मोशन। बघा, द मोशन ऑफ ऑब्जेक्ट थ्रोन इन एअर इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाइल मोशन। मग आता किती टाइप्सचे असते प्रोजेक्टाइल मोशन? देयर आर 3 टाइप्स ऑफ प्रोजेक्टाइल मोशन। फर्स्ट वन इज ऑब्लिक प्रोजेक्टाइल मोशन, सेकंड वन इज हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाइल मोशन and third one is inclined projectile motion. First of all आपण बघू oblique projectile motion. काय असतं oblique projectile motion? The motion of object thrown in air, but कशी असणार कंडिशन? ग्राउंड टू ग्राउंड। म्हणजे तुम्ही काय केला, एखादा ऑब्जेक्ट जर ग्राउंड टू ग्राउंड थ्रो केला तो इट विल फॉलो पाथ लाईक दिस अँड दिस इज कॉल्ड ॲज ऑब्लिक प्रोजेक्टाइल मोशन। तो याच्या काही आपण टर्म्स पाहू। पहा, बेसिक टर्म्स इन्वॉल्व्ड इन द प्रोजेक्टाइल मोशन। First of all, what is meant by projectile and projectile motion? The object thrown in air is called as projectile. म्हणजे समजा मी जर पेन फेकला तो पेन हा झाला माझा प्रोजेक्टाइल। तुम्ही एखादा स्टोन घेतला आणि तो फेकला तो स्टोन हा झाला तुमचा प्रोजेक्टाइल। इज इट क्लियर? And the motion of that projectile is called as projectile motion. Then point of projection. What is meant by point of projection? The point from which the projectile is thrown. म्हणजे ज्या पॉइंट पासून तुम्ही प्रोजेक्टाइल थ्रो करताय त्याला आपण काय म्हणणार आहे? पॉइंट ऑफ प्रोजेक्शन। त्यानंतर बघू वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन। म्हणजे द वेलॉसिटी विथ विच प्रोजेक्टाइल इज थ्रोन इन एअर इज कॉल्ड एज वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन। फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी हा जो कर्व पाथ आहे या पॉइंटला आपण जो टँजंट ड्रॉ करणार आहे दॅट विल गिव्ह द इनिशियल वेलॉसिटी ऑफ दॅट प्रोजेक्टाइल अँड कॉल्ड एज वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन। नेक्स्ट पहा, टाइम ऑफ असेंट। What is meant by time of ascent? Time taken by projectile to reach the maximum height. म्हणजे या पॉइंट पासून मॅक्सिमम हाईट पर्यंत त्याला जाण्यासाठी जेवढा वेळ लागणार आहे त्याला आपण म्हणणार आहे टाइम ऑफ असेंट। असेंट म्हणजे हायेस्ट वर्टिकल डिस्प्लेसमेंट साठी लागणारा वेळ। त्यानंतर बघा टाइम ऑफ डिसेंट। व्हॉट इज मीन बाय टाइम ऑफ डिसेंट? द टाइम टेकन बाय प्रोजेक्टाइल टू रीच द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन in the plane of point of projection from the maximum height. म्हणजे मॅक्सिमम हाईट पासून ज्या प्लेन पासून तो प्रोजेक्टाइल थ्रो केलेला आहे त्याच प्लेन मध्ये येण्यासाठी लागणारा वेळ त्याला आपण म्हणणार आहे टाइम ऑफ डिसेंट। अजून एक टर्मिनॉलॉजी पहा, याला आपण टाइम ऑफ असेंट म्हटलं, याला आपण टाइम ऑफ डिसेंट म्हटलं। जो टोटल टाइम आहे या टोटल टाइमला आपण म्हणणार आहे टाइम ऑफ फ्लाइट। द टाइम टेकन बाय प्रोजेक्टाइल टू रीच द पॉइंट ऑफ प्लेन ऑफ प्रोजेक्टाइल। बघा, म्हणजे ही जर समजा ओरिजिन गृहीत धरली आणि हा दिस इज द पॉइंट इन द प्लेन ऑफ प्रोजेक्शन, देन द टोटल टाइम टेकन बाय प्रोजेक्टाइल टू कव्हर द एंटायर ट्रॅजेक्टरी इज कॉल्ड एज द टाइम ऑफ फ्लाइट। त्यानंतर बघा मॅक्सिमम हाईट। द मॅक्सिमम वर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ द प्रोजेक्टाइल इज कॉल्ड एज मॅक्सिमम हाईट अँड द रेंज ऑफ द प्रोजेक्टाइल। व्हॉट इज मीन बाय रेंज? द मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट ऑफ द प्रोजेक्टाइल। याला आपण काय म्हणू शकतो? कॅपिटल आर। याला काय म्हणू शकतो? कॅपिटल एच। परत एकदा बघा, द मॅक्सिमम वर्टिकल डिस्प्लेसमेंट इज द मॅक्सिमम हाईट अँड द मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट इज द रेंज ऑफ द प्रोजेक्टाइल। आणि हा जो पाथ दिसतोय तुम्हाला दॅट पाथ इज कॉल्ड ॲज ट्रॅजेक्टरी ऑफ दॅट प्रोजेक्टाइल। आपण आता पाहू इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी। इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी म्हणजे बघा the equation which relate x and y coordinates of the projectile. म्हणजे at any instant of time the particle p or the projectile p has two coordinates, that is x comma y. So that equation which relate x and y coordinates is called as the equation of trajectory. म्हणजे कुठल्याही एका पॉइंटला आपल्याला काय करता येईल, त्याची पोझिशन आपल्याला फाइंड आउट करता येईल ते इक्वेशन यूज करून। तो पहा, द मोशन अलॉंग द हॉरिझॉन्टल। आपण काय केले, ही प्रोजेक्टाइल मोशन या पूर्ण टॉपिक्सला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केले आहे, अलॉंग द हॉरिझॉन्टल अँड अलॉंग द वर्टिकल। तो पहा, मी जर या पेनाला असं थ्रो केलं तर काय होते पहा, या पेनाचं एकाच वेळी 2 पद्धतीने डिस्प्लेसमेंट होते। हा पेन थोडासा वर पण जातोय आणि साईडला पण जातोय, म्हणजे हॉरिझॉन्टली पण मूवमेंट होते आणि वर्टिकली पण मूवमेंट होते। ऍक्च्युली या पेनाचा विचार केला तर या पेनावर एक फोर्स ऍक्ट होतोय, दॅट इज द ग्रॅव्हिटी which is downward direction. मला सांगा, मग दुसरा हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये कुठला फोर्स ऍक्ट होतोय का? नाही होत। तो
the velocity along the horizontal, that is Vx, has to be Ux. म्हणजे the velocity along the horizontal will remain constant, but the velocity along the vertical goes on decreasing. बघा, त्यामुळे काय होतं, जर आपण पेन थ्रो केला तर एका सर्टन हाईटला गेल्यानंतर त्याची वेलॉसिटी काय होते, व्हर्टिकल वेलॉसिटी 0 होते आणि परत तो खाली यायला लागतो. म्हणजे इथे दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी दॅट इज ux, remains constant and the vertical velocity goes on decreasing. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी uy आहे, तो फायनल वेलॉसिटी vy असेल and depends upon gravity. ही काय होणार, हळूहळू कमी कमी होत जाणार आणि फायनली इथे the vertical component of velocity becomes 0. तसं पहा इथे हा ux काय असतो, u cos theta. ओके, हा थीटा, दिस इज कॉल्ड एज अँगल ऑफ प्रोजेक्शन. हा uy काय असेल, इट विल बी u sin theta. ओके, आता हे ऑलरेडी माहिती आहे, साइड ऍडजसंट ऑफ द थीटा इज cos and the opposite of the theta, this is sin, and the resultant is u. तो आपण काय केलं, फर्स्ट ऑफ ऑल the initial velocity is resolved into two components, that is horizontal component ux is equals to u cos theta and the vertical component uy is equals to u sin theta. After certain time t, इथे projectile आल्यानंतर its velocity become v and that v further it is resolved into two components, that is vx and vy, and the vx is equals to the horizontal component of velocity remains constant, that's why vx is equals to ux, and the vy it is goes on decreasing, and finally at this point the vertical component of velocity becomes 0. त्यामुळे मी इथे vy दाखवला नाही, फक्त vx आहे आणि it is equals to ux. नंतर पहा डाउनवर्ड मोशनच्या केसमध्ये काय झालं, फक्त जो वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलोसिटी होती त्याची डायरेक्शन इथे होती अपवर्ड, इथे काय झाली डाउनवर्ड. म्हणजे ड्यू टू ग्रॅव्हिटी काय झालं, वर्टिकल कंपोनंट इज चेंज बट द हॉरिझॉन्टल कंपोनंट रिमेन्स कॉन्स्टंट. चेक करा, इथे ux आहे, इथे ux आहे, इकडे ux आहे आणि इकडे देखील ux असतो, इथे देखील ux असतो. म्हणजे दोन इम्पॉर्टंट पॉइंट पहा, द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलोसिटी रिमेन्स कॉन्स्टंट, देयरफॉर ux if it is constant then acceleration along the horizontal has to be 0. velocity horizontal च्या along constant याचा अर्थ काय झाला, the acceleration is 0. मग आता मला सांगा, जर acceleration 0 असेल तर आपल्याला काय करता येणार नाही, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन s is equals to ut plus half at square यूज करता येणार नाही, कारण की a काय झाला 0. मग आपल्याला काय मिळेल, स्पीड is equals to displacement into time, सॉरी स्पीड is equals to displacement upon time. तो displacement is equals to speed into time. तो हा काय झाला, x इज इक्वल्स टू हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट आपण फाइंड आउट करतोय, त्यामुळे हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलोसिटी इनटू टाइम टेकन. बघा, हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलोसिटी इनटू टाइम टेकन. तो टाइम टेकन किती आपण करीत धरला, t ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम. तो t विल बी इक्वल्स टू, बघा ux हा मल्टिप्लायचा कुठे केला, डिवाइडला, तो x अपॉन ux, ux ची व्हॅल्यू काय होती, u cos थीटा, याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. अशा पद्धतीने आपला हॉरिझॉन्टल मोशन इथे क्लिअर होईल. नंतर बघा मोशन अलॉंग द वर्टिकल. मोशन अलॉंग द वर्टिकल मध्ये काय झालं, आपण काय घेतला होता, वेलोसिटीचा कंपोनंट वर्टिकलच्या अलॉंग काय होता uy. मग आता ऍक्सिलरेशन चेंज होत आहे, बट किती इथे ऍक्सिलरेशन, इट इज इक्वल्स टू फॉर अपवर्ड a इज इक्वल्स टू -g. मोशन अंडर ग्रॅव्हिटी मध्ये आपण ते पाहिलेले. तो डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन फॉर वर्टिकल मोशन आपण काय केलं, डिस्प्लेसमेंट अलॉंग द y ऍक्सिस इज y इज इक्वल्स टू uyt मायनस काय घेतलं, a ची व्हॅल्यू -g टाकली, मायनस हाफ gt square. From equation 1 and 2, combining these two equations, we get, बघा इथे आपण टाइमची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली, ती इथे सबस्टिट्यूट केली. बघा t इज इक्वल्स टू x अपॉन काय होता u cos थीटा. तो आपण इथे काय करू, uy ची व्हॅल्यू टाकली u sin थीटा आणि t ची व्हॅल्यू काय टाकली x अपॉन u cos थीटा मायनस हाफ एज इट इज, g एज इट इज आणि t ची व्हॅल्यू x अपॉन u cos थीटा. याला आपण सिंप्लिफाय कसं करणार, u गेट कॅन्सल, the sin upon cos is tan and x as it is minus half बघा, हा 2 as it is ठेवला, हा g as it is ठेवला आणि हा याचा स्क्वेअर होता तो x स्क्वेअर बाहेर ठेवला आणि u स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा, u स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा. तो दिस इज द इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी और द इक्वेशन ऑफ पाथ ऑफ अ ट्रॅजेक्टरी और प्रोजेक्टाइल मोशन. नेक्स्ट पहा, आपण या इक्वेशनला आपण काय करू, थोडंसं
या पार्टला टॅन थीटाला आपण काहीतरी लेट करू, गृहीत धरू, दॅट इज अल्फा अँड दिस ब्रॅकेट वी विल कॉल इट ॲज बीटा. आपण या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर काय येईल, इक्वेशन ऑफ y कसं होईल, y इज इक्वल्स टू अल्फा एक्स मायनस बीटा एक्स स्क्वेअर. चेक करा, टॅन थीटाला रिप्लेस कशाने केलं, अल्फाने. टॅन थीटाला अल्फाने रिप्लेस केलं, g अपॉन 2 u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटाला कशाने रिप्लेस केलं, बीटाने. तर इक्वेशन काय झालं, y इज इक्वल्स टू अल्फा एक्स मायनस बीटा एक्स स्क्वेअर. दिस इज ॲक्च्युअली इक्वेशन ऑफ quadratic equation and the graph of the quadratic equation is a parabola. आपण आता नेक्स्ट पॉइंट पाहू. पहा, एक्सप्रेशन फॉर टाइम ऑफ फ्लाइट. काय म्हटलं होतं आपण, टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे टाइम टेकन बाय प्रोजेक्टाईल टू कव्हर एंटायर ट्रॅजेक्टरी, त्याला आपण म्हटलं होतं टाइम ऑफ फ्लाइट. पहा, द सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन काय होतं, एस वाय इज इक्वल्स टू यू वाय टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर फॉर द डिस्प्लेसमेंट अलॉंग द वाय ॲक्सिस. बघा, जर हा प्रोजेक्टाईल पूर्ण ट्रॅजेक्टरी कव्हर करून बी या पॉइंटला गेला, तो काय झाला, बी इज द पॉइंट ऑन द एक्स ॲक्सिस. द पॉइंट ऑन द एक्स ॲक्सिस हॅज वाय कोऑर्डिनेट 0. तो आपण म्हणू शकतो एस वाय इज इक्वल्स टू 0 अँड द इनिशियल वेलोसिटी अलॉंग द वर्टिकल वॉज यू वाय इज इक्वल्स टू यू साइन थीटा अँड द टोटल टाइम टेकन इज कॅपिटल टी. अँड फॉर अपवर्ड मोशन वी विल टेक ए इज इक्वल्स टू मायनस जी. अशा पद्धतीने सगळ्या व्हॅल्यूज आपण काय करू, सबस्टिट्यूट करू. तो एस वाय किती घेतला, 0. त्यानंतर यू वाय किती, यू साइन थीटा, स्मॉल टी इज रिप्लेस बाय कॅपिटल टी मायनस हाफ जी कॅपिटल टी स्क्वेअर. हा मायनस हाफ जी टी स्क्वेअर इकडे काय होईल, प्लस हाफ जी टी स्क्वेअर अँड द टी स्क्वेअर टी विल गेट कॅन्सल अँड हाफ जी टी इथे काय होईल, डिवाइडचा 2 मल्टिप्लायला अँड मल्टिप्लायचा जी डिवाइडला. तो काय 2 यू साइन थीटा अपॉन जी, बट यू साइन थीटा वॉज ओरिजिनली व्हॉट, यू वाय. That's why it can be written as capital T is equals to 2uy by g. This is the time taken by projectile to reach the to cover the trajectory. आपण आता प्रूव्ह करू. टाइम ऑफ ascent is equals to time of descent means बघा, O to A जाण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे टाइम ऑफ ascent आणि A to B जाण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे टाइम ऑफ descent. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, द टाइम ऑफ ascent is equals to time of descent. ओके, तो पहा, first of all the velocity, first kinematical equation, vy is equals to uy minus gt for upward motion. So at point A, when the projectile reaches at point A, काय होईल बरं, final velocity along the vertical will become 0. So uy, initial velocity along the vertical, u sin theta, and the time taken to reach the point A will be t1. तो व्हॅल्यूच्या या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. vy किती झाला, 0, uy is u sin theta and minus g t1. मायनस जी टी1 इकडे काय झाला, प्लस, तो टी1 विल बी इक्वल्स टू यू साइन थीटा अपॉन जी. बट इनिशियली यू साइन थीटाला आपण काय लक्षात ठेवलं होतं, इट इज यू वाय. तो टी1 कॅन बी रिटन एज यू वाय अपॉन जी, इक्वेशन नंबर 1. हे लक्षात आलं. त्यानंतर बघा, आपल्याला माहिती की टोटल टाइम किती लागत होता, ओ टू बी, त्याला आपण म्हटलं टाइम ऑफ फ्लाइट. तो कॅपिटल टी इज नथिंग बट दिस इज टी1 अँड दिस इज टी2. तो कॅपिटल टी हॅज टू बी टी1 प्लस T2, but T2 is not known. तो T2 काय असणार, हा प्लस T1 इकडे गेल्यावर काय होईल, मायनस कॅपिटल T मायनस T1. तो 2uy बाय जी आपण आत्ताच पाहिलं, मायनस uy बाय जी. तो 2uy बाय जी मायनस uy बाय जी इज uy बाय जी. Therefore, from equation first and second, it is clear that uy by g and uy by g. Therefore, T1 is equals to T2. Hence, proved the time of ascent is equals to time of descent. आता आपण पाहू एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम हाईट. पहा, फॉर वर्टिकल मोशन ए या पॉइंटला आपण काय केलं, फॉर वर्टिकल मोशन वी वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू यू वाय स्क्वेअर मायनस 2g s y, म्हणजे आपण थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन यूज केलं. ॲट पॉइंट ए काय होईल बरं, ए या पॉइंटला आपण बघितलं वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलोसिटी इट बिकम्स 0 मीन्स वी वाय इज इक्वल्स टू 0. द इनिशियल वेलोसिटी अलॉंग द वर्टिकल यू वाय इज इक्वल्स टू यू साइन थीटा अँड एस वाय म्हणजे वर्टिकल डिस्प्लेसमेंट इज हाईट. तो आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. vy इज 0, uy इज u sin थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2g अँड sy इज h. तो हा मायनस 2gh इकडे काय झाला, प्लस, तो इथे आपल्याला काय करायचं, h फाइंड आउट करायचा. हा मल्टिप्लायचा 2g इकडे कुठे गेला, डिवाइडला. हा u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा, u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा ॲज इट इज. बट आपण u साइन थीटाला काय म्हटलं होतं, uy, म्हणजेच ॲक्च्युली ते काय होणार आहे, uy स्क्वेअर अपॉन 2g. This is the expression for height of the projectile or maximum height of the projectile. But याच्यामध्ये conditions आहेत, when theta is 45
when theta is 45, then sin 45 is 1 by root 2. So 1 by root 2 चा square काय 1 by 2, and then h max will become u square upon 2 into 2 काय झाला 4g. So maximum height at an angle theta equals to 45 will be u square upon 4g. आपण आता पाहू expression for maximum horizontal range and relation with the maximum height. बघा आपण मॅक्सिमम हॉरिझॉन्टल रेंज म्हणजे काय करणार आहे, ओरिजिन पासून बी या पॉइंट पर्यंत प्रोजेक्टाइलचं किती डिस्प्लेसमेंट झालं ते आपण हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट चेक करणार आहे, नॉट अ डिस्टन्स कव्हर्ड. दिस इज द डिस्टन्स कव्हर्ड अँड दिस इज द डिस्प्लेसमेंट. परंतु आपण बघितलं फॉर हॉरिझॉन्टल मोशन द ॲक्सिलरेशन इज 0. तो आपल्याला डायरेक्टली इक्वेशन कसं भेटेल, x इज इक्वल्स टू ux इंटू टी. तो ux इज द कंपोनेंट ऑफ हॉरिझॉन्टल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी अलॉंग द हॉरिझॉन्टल, अँड टी इज द टाइम टेकन. ॲट पॉइंट बी, ज्यावेळी प्रोजेक्टाइल बी या पॉइंटला पोहोचेल त्यावेळी टोटल टाइम किती लागतो त्याला, इक्वल्स टू टाइम ऑफ फ्लाइट, अँड द डिस्टन्स कवर्ड और डिस्प्लेसमेंट ऑफ द प्रोजेक्टाइल विल बी इक्वल्स टू रेंज. तो x इज इक्वल्स टू कैपिटल R अँड ux इज इक्वल्स टू u cos थीटा. ह्या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तो x इज इक्वल्स टू कैपिटल R आलं, ux इज इक्वल्स टू u cos थीटा, अँड द t was the time of flight. आपण आताच बघितलं व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर टाइम ऑफ फ्लाइट, 2u sin थीटा अपॉन g. तो याला आपण सॉल्व करू. बघा इथे आपण काय केलं, हा u इंटू u स्क्वेअर बाहेर घेतला आणि या ब्रॅकेट मध्ये हा 2, हा sin थीटा आणि हा cos थीटा, 2 sin थीटा इंटू cos थीटा. मॅथ्स मध्ये हे छोटंसं इक्वेशन असेल, 2 sin थीटा इंटू cos थीटा इट इज 2 sin थीटा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, तुम्हाला गरजेचं आहे. आणि हा u स्क्वेअर ॲज इट इज आणि हा g ॲज इट इज. तो r इज इक्वल्स टू काय आलं इक्वेशन, u स्क्वेअर sin 2 थीटा अपॉन g. पण आपण हाईट मध्ये एक पर्टिक्युलर केस पाहिली होती, थीटा इज इक्वल्स टू 45. तो इथे देखील बघू, थीटा ज्यावेळी 45 असेल तो sin 2 थीटा किती येईल, 2 थीटा इज 90. तो sin 90 इज 1. आपण जर ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली, 1 into u square, that will be u square, and the equation will be r is equals to u square by g. तो परंतु हाईटचं इक्वेशन काय होतं, थीटा इक्वल्स टू 45 ला इट वॉज u square by 4g. तो याला आपण जर काय म्हटलं, u square by g ला जर आपण काय म्हटलं r, तो r will be equals to डिवाइडचा 4 किटाच्या इकडे मल्टिप्लायला, तो r is equals to 4 times the h. म्हणजे साधारण थीटा इक्वल्स टू 45 ला जेवढी हाईट असते त्याच्या 4 पट त्याची काय असते, रेंज असते when थीटा इज इक्वल्स टू 45. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. मी परमेश्वर कोटुळे, होम कोचिंग क्लासेस बोर. थँक्यू.